नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी विराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र 7-8 तारखांना वातावरण ढगाळ राहणार आहे. पावसाची कमी शक्यता आहे, परंतु 8 ते 15 या दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकण या कोकण तसेच कर्नाटक, केरळ या भागामध्ये चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्याच्या भागामध्ये देखील 8 ते 15 या ठिकाणी IMD मॉडेल हे पावसाचा अंदाज देत आहे. आणि शेतकरी मित्र सध्या मान्सून हा 22 मे ते 29 मेच्या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे. आणि तो 22 मे ते 29 मेच्या दरम्यान पाऊस येण्याची खूप दाट शक्यता आहे. आपण या IMDच्या मॉडेल स्क्रीनवर आपण पाहू शकता. तर शेतकरी मित्र 15 ते 22 मे दरम्यान वातावरण हे 15 ते 22 मे दरम्यान काही जिल्ह्यात पाऊस राहणार आणि परत पावसाचा खंड 22 मे पर्यंत राहणार आहे. आणि परत 22 मे पासून 22 मे ते 29 मे या दरम्यान अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झालेले आहे. आपण या फिगरमध्ये पाहू शकता. केरळमध्ये खूप असे मोठे पावसाळी वातावरण तयार होऊन तसेच अंदमान निकोबार या बेटावर देखील खूप असे मोठे पावसाळी वातावरण तयार झाले आहे. आणि याचा प्रभाव हा महाराष्ट्रात देखील 26 ते 27 तारखेपासून पडण्याचा अंदाज आहे. कारण 22 ते 29 दरम्यान केरळमध्ये हा पाऊस मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. आणि केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून पूर्व पावसाच्या सरी या महाराष्ट्रात देखील पडणार आहेत. तर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये सर्वसाधारण 2 ते 3 मिली पाऊस पडण्याचा अंदाज 22 ते 29 दरम्यान आहे. आणि केरळमध्ये 22 ते 29 तारखेला 22 ते 29 मे पर्यंत चांगला जोरदार पाऊस होण्याचे संकेत हे IMD मॉडेल देत आहे. तर आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो, हे बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झालेले आहे. आणि अंदमान निकोबार बेटावर याच्यावर देखील 9 ते 8 तारखेपासूनच खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे. आणि 22 तारखेला हे अंदमान निकोबार बेटावर येऊन तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या ठिकाणी 26 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत हे अरबी समुद्रात देखील खूप असे मोठे पावसाळी वातावरण तयार होत आहे. आणि या प्रभावामुळे शक्यतो 22 किंवा 23 तारखेला 25 च्या आसपास पाऊस 22 ते 25 आसपास हा केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. तत्पूर्वी हा पाऊस महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यांमध्ये पडण्याचा अंदाज आहे. आणि केरळमध्ये दाखल होऊन कर्नाटक आणि त्याच्या शेजारी राज्यामध्ये देखील त्याचा प्रभाव खूप जाणवणार आहे. तसेच अंदमान निकोबार बेटावर देखील पडणार आहे. आणि 27 तारखेला 27, 28, 29 यामध्ये नॉर्मल स्वरूपाचा महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.